या प्रोसेसला खूप वेळ गेलाय. तुला 3:30 वाजता कायदा दिसला नाही का? तुला सांगितलं ना शासनाने पहिला उपचार कर. तुम्हाला सांगतोय तुमच्या हलगर्जीपणामुळे जर आमच्या माणसाचा जीव गेला असेल तर तुमच्या हॉस्पिटलला ताळा लावल्याशिवाय इथनं उठणार नाही, आम्ही लक्षात घ्या. उपचाराआधी पैसे, उपचाराला विलंब, सूर्या हॉस्पिटल प्रकरणी आंदोलन, पीडित कुटुंबाला न्यायाची मागणी. पुण्यातील सहकारनगर येथील सौ सुशीला रमेश शिंदे यांना प्रकृती गंभीर झाल्याने शनिवार पेठेतील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुटुंबियांचा आरोप आहे की उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाकडून मोठी रक्कम जमा करण्याची मागणी करण्यात आली. आर्थिक अडचणीमुळे रक्कम तात्काळ जमा करता आली नाही. दरम्यान पैसे उभे करण्यासाठी कुटुंबियांची धावपळ सुरू असतानाच उपचारास विलंब झाला आणि दुर्दैवाने सुशीला शिंदे यांचे निधन झाले. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवारच्या वतीने सूर्या हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टर, कर्मचारी, रुग्णालय व्यवस्थापन आणि जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधासह लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार देण्यात आली. यावेळी अनिरुद्ध उर्फ बापूशेठ भोसले, गणेश भाऊ घोष, पर्वती मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरीब आणि गरजू रुग्णाला रुग्णालयात दाखल होताच तातडीने उपचार मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व पुरावे जप्त करावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप हे कुटुंबीय आणि आंदोलनकर्त्यांनी केलेले असून संबंधित रुग्णालयाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आता तुमच्या जेवणाला आणा आणखीन चवदारपणा. चिकन असो वा फिश, आता दोन्ही होतील एकदम टेस्टी. वापरा जमजम 65 मसाला आणि बनवा हॉटेलसारखी डिश. पुणेरी कडक चव. यशस्वी उद्योजकांची गाथा. काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात. लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.